विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी श्रीमती यशोदा सुभाष पवार, हडस हायस्कूल, रामदासपेठ, नागपूर येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज आपण विषय इतिहास या पाठ्यपुस्तकातील तिसरं प्रकरण आपण आज बघणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे उपयोजित इतिहास. या प्रकरणामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामध्ये नंबर 1, उपयोजित इतिहास म्हणजे काय? उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन, उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचं व्यवस्थापन आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. या 5 मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. सर्वप्रथम उपयोजित इतिहास म्हणजे काय? तर उपयोजित इतिहास ही एक संज्ञा आहे, व्याख्या आहे, आणि या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास म्हणजेच पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे. भूतकाळातील घटना संबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग उपयोजित इतिहास आपण बघतो आहोत. म्हणजे भूतकाळातील घटना संबंधीचं जे ज्ञान आहे ते इतिहासाद्वारे आपण जे प्राप्त केलेलं आहे त्या प्राप्त ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो. वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण हे दिशादर्शक ठरते. आणि त्यासाठी या उपयोजित इतिहासासाठी हे संपूर्ण इतिहासाचं ज्ञान आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. या उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील सहभाग बघा, उपयोजित इतिहासामध्ये काय काय येतं? या उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ञ व्यक्तीच असतात असं नव्हे, तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सुद्धा सहभाग असू शकतो. संग्रहालये, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग येथे महत्त्वाचा ठरतो. कारण पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते आणि समाज मनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळ जी आहेत त्या प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्येही सुद्धा ही सर्वसामान्य जी लोक आहेत ते सर्वसामान्य लोक तिथे सहभागी होऊ शकतात. म्हणजेच तज्ञ व्यक्तींपासून तर सर्वसामान्य लोकांपर्यंत या उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामध्ये सहभाग असू शकतो. तर मग जनांसाठी इतिहास म्हणजे काय? जना म्हणजे जनता. या जनतेसाठी इतिहास म्हणजे इतिहासाविषयी लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज असतात आणि अशा या गैरसमजावर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजेच जनांसाठी इतिहास होय. म्हणजे लोकांचा वर्तमान काळात जीवनसरणी जी आहे त्या जीवनसरणीशी निगडीत त्यांना जोडणारं क्षेत्र म्हणजेच जनांसाठी इतिहास होय. वर्तमान काळातील ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरील उपाययोजना करण्यासाठी भूतकालीन म्हणजेच घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनाविषयीचं ज्ञान उपयुक्त ठरतं. म्हणजेच उपयोजित इतिहास या संज्ञेला जनांसाठी इतिहास असा पर्यायी शब्दप्रयोग केला जातो. उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या ज्या घटना आहेत हा इतिहास या भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. आणि जी घडून गेलेली जी घटना आहे
त्या घटनेचा वर्तमानात काय परिणाम होतो आहे, वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या घटनांवरच आधारलेली असते. म्हणजे भूतकाळातून वर्तमान काळ जन्माला येईल आणि वर्तमान काळातून भविष्यकाळ आकारास येईल. मग यातील घटना, राजकारण, सामाजिक धार्मिक संघटन, तत्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रामध्ये घडलेल्या या घटना असू शकतात. मग त्या प्रत्येक क्षेत्रातील जो ज्ञान आहे, जो ज्ञानाचा संचय आहे, त्या ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो आणि त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर अवलंबून असते. म्हणजे आपण प्राप्त केलेलं ज्ञान किती आहे, त्या ज्ञानाचा संचय केवढा मोठा आहे, केवढं प्रगल्भ ज्ञान आपण आत्मसात केलेलं आहे आणि त्याचा फायदा या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर अवलंबून असतो. त्या अनुषंगाने अनेक विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती ही उपयुक्त ठरते. विविध विषयांमध्ये संशोधन झालं. त्यातील पहिला विषय आहे आपला तत्वज्ञान. तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी. या अनेक क्षेत्रामध्ये संशोधन झालेलं आहे. विविध विचारसरणीचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. म्हणजे तत्वज्ञान या विषयामधील संशोधन करत असताना विविध विचारसरणी जी आहे त्या विचारसरणीचा उगम कसा झाला, त्यामागील वैचारिक परंपरा काय आहे आणि पुढे त्या विचारसरणीचा वाटचालीचा इतिहास कसा झाला, कसा उदयाला आला, कसा तो डोळ्यासमोर आला, या सर्व बाबींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि यासाठी तत्वज्ञानाचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो. म्हणजे हे तत्वज्ञान समजून घेताना ते तत्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले आहे त्या भाषेच्या इतिहासाचाही सुद्धा उपयोग होतो. म्हणजे ज्या ज्या प्रदेशाची जी प्रादेशिक भाषा असेल त्या प्रादेशिक भाषेमध्ये तो इतिहास जर उपलब्ध असेल तर तो इतिहास इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होतो. त्यानंतरचा आपला दुसरा विषय आहे. विषयामधील संशोधनाचा विचार करत असताना दुसरा विषय आहे तो म्हणजे विज्ञान, म्हणजे सायन्स. आपण वैज्ञानिक युगामध्ये वावरतो आहोत. विज्ञानाने प्रचंड प्रमाणामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे आणि या विज्ञानाचं संशोधन करत असताना वैज्ञानिक शोध कसे लागले, सिद्धांत कसा मांडला गेला, यांचा कालक्रम काय होता आणि त्या शोधामागील कारण परंपरेची साखळी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचं समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात आणि त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो आणि या शोधामागील कारण परंपरा, कालक्रम समजून घेण्यासाठी या विज्ञानाच्या इतिहासाचं ज्ञान आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर आपला तिसरा विषय आहे तो म्हणजेच तंत्रज्ञान. म्हणजे वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती ही एकमेकांवर अवलंबून आहे, परस्परावलंबी आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेलं विज्ञान आणि त्यावर आधारलेलं तंत्रज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा जेव्हा उत्खनन झालं आणि हे उत्खनन होत असताना त्या उत्खननामध्ये ज्या वस्तू सापडल्यात, काही हत्यारं सापडलीत, काही नाणी सापडलीत, काही शिलालेख सापडलेत आणि त्यावरून, त्या शिलालेखावरून, त्या वस्तूवरून, त्या नाण्यांवरून तेव्हाचा तो इतिहास कसा असेल हे याचा आपण अभ्यास केला. म्हणजे उत्खननामध्ये कारण दगड, लाकूड, धातू है ना, कारण दगड जो आहे, धातू जे आहेत ते काय आहेत,
नाशिवंत नाहीत. पण हाडं आहेत, लाकूड आहे, हे काय आहे, कालांतराने जमिनीमध्ये नामशेष होतात, विनाश पावतात, नाशिवंत आहेत. आणि म्हणून पहिलं जे दगडी हत्यार आहे ते आहे हात कुऱ्हाड. आणि कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंतचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला एक सांगावं लागतं की आपला हा भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. म्हणजे पूर्वीचा शेतकरी हा लाकडी नांगराने आपली शेती नांगरायचा. पण काळ बदलला, परिस्थिती बदलली, परिवर्तन झालं, नवनवीन शोध लागले आणि शेतकरी लाकडी नांगरावरून लोखंडी नांगरावर आला. आणि त्यामध्येही आणखी कृषी उत्पादनाच्या याच्यामध्ये बदल होत गेला, विकास होत गेला आणि त्या लोखंडी नांगरावरून शेतकरी ट्रॅक्टरने शेती नांगरू लागला. म्हणजे हळूहळू विज्ञान आणि त्यावर आधारलेलं जे तंत्रज्ञान आहे हे अतिशय महत्वाचं आहे. आणि पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचं यांत्रिकीकरण होत गेलं. ते कसं होत गेलं? विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात हे सगळं समजण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर चौथा घटक आहे तो म्हणजेच उद्योगधंदे आणि व्यापार. या विषयांमध्ये कसं संशोधन झालं. उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजामधील परस्पर व्यवहाराचं क्षेत्र विस्तारतं आणि त्यामुळे सांस्कृतिक संबंधाचे जाळेही सतत विकसित होत असतात. कारण बाजार आणि व्यापार यांचं स्वरूप हे बदलत गेलेलं असतं आणि या सर्वांमागील मानवी नात्याचं स्वरूप आणि समाज रचना यानुसार ती बदलत गेलेली असते. आणि हा जो सर्व प्रवास आहे हा संपूर्ण प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था या सर्व बाबींचा अभ्यास किंवा या सर्व गोष्टींचा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागतो. पाचवा घटक आहे तो म्हणजेच व्यवस्थापन शास्त्र. म्हणजे कोणतीही गोष्ट असेल त्याचं जर व्यवस्थापन जर नीटनेटकं जर असेल तर ते त्या कार्याला यश मिळतं. आणि म्हणून या व्यवस्थापन शास्त्र या विषयातील संशोधन बघत असताना उत्पादनाची साधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजावून घेणे अत्यंत आवश्यक असते. आणि या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरावरील लोकांची परंपरागत मानसिकता समजावून घेण्यासाठी हा सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनावर अवलंबून असतो त्याचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांवरील इतिहास आपल्याला समजतो. त्यानंतरचं क्षेत्र आहे आपलं विविध विषयातील संशोधन बघत असताना सहावा घटक आहे तो म्हणजेच कला. या विविध कला क्षेत्रांमधील अभिव्यक्ती आणि त्यामागील वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरा यांच्या आधाराने झालेला कलांचा विकास समजून घेणे आवश्यक आहे. कारण या प्रत्येक कोणत्याही कलेमध्ये त्या कलाविष्काराचं मर्म दडलेलं आहे. कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम याच्यामध्ये नेहमीच बदल होत असतो, याच्यामध्ये नेहमीच परिवर्तन होत असतं, त्याचा विकास होत असतो. आणि या विविध विषयातील संशोधन क्षेत्रामध्ये कलेचा अभ्यास करत असताना या कलाशैलीच्या विकासाचा क्रम हा सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे आपल्याला समजू शकतो. त्यानंतर आहे मानव्य ज्ञान शाखा. कारण हा एवढा मोठा हा वैश्विक पसारा आणि मानवाचं त्यामध्ये असणारं छोटंसं अस्तित्व, म्हणजे या वैश्विक पसाऱ्यामध्ये मानवाचं अस्तित्व याचा परस्पर संबंध समजून घेण्याची जी जिज्ञासा आहे त्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजामध्ये
त्या संबंधीची अनुमाने लोक बांधू लागलेले आहेत. आणि जगाच्या उत्पत्ती संबंधीच्या कथा, सृष्टीचक्र, मानवी जीवनासंबंधीची मिथके, देव देवतांसंबंधीच्या कल्पना आणि त्या देव देवतांना प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे विविध विधी आणि त्या संबंधीचं तात्विक विवेचन यांचा विकास झालेला आहे. आणि या मानव्य शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. उपयोजित इतिहास, आपण प्रकरण कोणतं बघतो आहोत? उपयोजित इतिहास. आता तो उपयोजित इतिहास आणि आजचा वर्तमान काळ, कारण भूतकाळाचं मूर्त आणि अमूर्त स्वरूप आणि या मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळामध्ये अस्तित्वात असतात, कारण या भूतकाळातूनच वर्तमान काळ जन्माला आलेला आहे. ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे परंपरांचे अवशेष असतात. म्हणजे एक प्रकारचा तो आपला म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जतन करून ठेवलेल्या ज्या कलाकृती आहेत तो आपला सांस्कृतिक वारसा असतो. आणि त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्याचं संवर्धन करण्याची आवश्यकता असते. म्हणजे वर्तमान काळात वावरत असताना आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जो सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवलेला आहे तो सांस्कृतिक वारसा जतन करत असताना आपल्यावरही सुद्धा तेवढीच जबाबदारी आलेली असते. आणि म्हणून तो सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची आणि त्याचं संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते. या उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन करता येतं. आणि त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी आपल्या समोर निर्माण होतात. या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन आपल्याला दोन घटकांमध्ये करता येईल: सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक वारसा. या सांस्कृतिक वारसा याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात? तर मूर्त सांस्कृतिक वारसा आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा. आणि नैसर्गिक वारसामध्ये प्राणी, वनस्पती सृष्टी, परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये या गोष्टींचा अंतर्भाव होतो. मूर्त सांस्कृतिक वारसा यामध्ये काय येतं? कोणकोणत्या गोष्टी जतन करून ठेवल्या जातात किंवा त्या जतन करणे आणि त्याचं संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी होऊन बसते. तर या मूर्त सांस्कृतिक वारसामध्ये काय आहेत? प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे या इत्यादी गोष्टी आहेत. आणि या सर्व गोष्टींचं जतन आणि संवर्धन करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये काही मौखिक परंपरा आहेत, पारंपरिक ज्ञान आहेत, धार्मिक विधी आहेत. या रूढी, प्रथा, परंपरांचंही सुद्धा जतन करणे, संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. या ऐतिहासिक वारसा स्थळाच्या संदर्भात युनेस्को काय कार्य करते आहे? म्हणजे जी प्रकल्प राबवली जातात या प्रकल्पांतर्गत वारसा स्थळाचं मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धन करणे, स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकतेचा आढावा घेणे, वर्तमानातील विविध आव्हानं स्वीकारणे, विविध उपाययोजनांचं नियोजन करणे, स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेणे, स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देणे, उद्योग व्यवसायांना चालना देणे आणि या सर्वांसाठी पद्धतशीर नियोजन करणे हे ऐतिहासिक वारसा स्थळाच्या संदर्भात युनेस्को आपलं कार्य करीत आहे. आता या उपयोजित इतिहासाच्या संदर्भात
है ना. या उपयोजित इतिहासाच्या संबंधित कोणकोणती व्यावसायिक क्षेत्र आहेत? संग्रहालय आहेत, अभिलेखागार कार्यालय आहेत, है ना. ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन करणाऱ्या संस्था आहेत. पर्यटन आणि आतिथ्य यांच्या संस्था आहेत. मनोरंजन आणि संपर्क माध्यमे आहेत. या चारही क्षेत्रामध्ये अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणती वारसा स्थळं आहेत? आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत, तर या महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक वारसा स्थळे कोणकोणती आहेत? सर्वांना परिचित असणारे वेरूळ आणि अजिंठा लेणी आहे, कैलास मंदिर आहे, घारापूरची लेणी आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबईचं आहे, आणि या यादीमध्ये नसलेला रायगड आहे, देवगिरी आहे, जंजिरा आहे, सिंधुदुर्ग आहे, अशी अनेक गडकिल्ले आणि जलकिल्ले आहेत. आणि हेही सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट होतात. या सर्व गोष्टींचं जतन आणि संवर्धन करणे हे अत्यंत गरजेचं आहे. अभिलेखागार कार्यालय आहेत, है ना. कारण या अभिलेखागार कार्यालयामध्ये जे आपले ऐतिहासिक दस्तऐवज आहेत, हे ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार कार्यालय असं म्हटलं जातं. कारण या अभिलेखागारामध्ये महत्वाची जुनी कागदपत्रे आहेत, दप्तरे आहेत, जुने चित्रपट आहेत, इत्यादी सर्व गोष्टी तिथे जतन करून ठेवल्या जातात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो त्यामुळे आपल्याला. कारण तेव्हाची तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो, कालगणना करता येते, ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना आपल्याला हस्तांतरित करता येतो. आणि हे जे अभिलेखागार कार्यालय आहे, हे भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार कार्यालय हे दिल्लीमध्ये आहे. विद्यार्थ्यांना या उपयोजित इतिहासाचं कार्यक्षेत्र किती आहे बघा. कारण आपण या पाठामध्ये बघितलं की उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचं प्रबोधन कसं करता येईल, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती निर्माण करता येईल, आणि त्यासाठी या इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, आणि त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योग व्यवसायांच्या क्षेत्रामध्ये वाढ कशी करता येईल, या सर्व गोष्टींचा विचार आणि नियोजन करण्याचं काम हे आपलं उपयोजित इतिहास करत असतं. आणि या ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचं विद्रुपीकरण होऊ नये, त्यांचे पुढील पिढ्यांच्या हितासाठी योग्यरित्या जतन संवर्धन व्हावं, म्हणून ह्या सर्व गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद मुलांनो.